फटका थोडाफार ज्या नाराजी लोकांमध्ये आहे, परंतु भारत सरकार जो आहे हे शेवटी असं आहे की आम्ही सुद्धा प्रयत्न केले. मग त्यांनी मागे सांगितलं की 46,000 टन आम्ही काढतो. नंतर परत आता अजितदादा आणि सगळी मंडळी जी आहेत की अमित शहाना भेट देऊन आम्ही आणखीन पाठवतो. तर ते बॅलन्स करतायत की कुठल्याही परिस्थितीने शहरामध्ये कांद्याचे भाव हे जास्त वाढता कामा नये आणि ती परिस्थिती पाहून जे आहे ते सतत जे आहे काही कांदा निर्यात करायचा, परत भाव वरती उचलायचे, असं सध्या चालू आहे निवडणुकीच्या वेळी. कारण काय की एकदा कांद्याच्या प्रश्नावरून महाग झालं म्हणून दिल्ली सरकार कोसळलं होतं म्हणे. तेव्हापासून बाकीचं काय माहीत नाही मला, पण कांद्यावर सगळ्यांचं लक्ष असतं की काय करायचं. तर मला असं वाटतं की आमचेही प्रयत्न सुरू आहेत आणि मी मगाशी विचारलं तर 1600-1700च्या वरती भाव आहेत. तर ठीक आहे, अधिक भाव मिळायला तर कोणाला नको आहे, परंतु फार पडलेत असं काही वाटत नाही आहे. अधिक प्रत्येक वेळेला 5,000चे भाव मिळेल असं पण होणार नाही. पण आमचे प्रयत्न सुरू आहेत की जास्तीत जास्त निर्यातीला आणखीन कांदा पाठवावा. दिंडोरी मतदारसंघामध्ये पुन्हा इच्छुक आहेत आणि आज ते शरद पवारांच्या भेटीला मिळणारच ना आता, कारण दिंडोरी मतदारसंघातून युतीचे उमेदवार म्हणून डॉक्टर भारतीताई पवार ह्या जाहीर झालेल्या आहेत. आता महाविकास आघाडीतर्फे कोण आहे, मग त्याच्यासाठी 2-3 नावं येत आहेत. ही सगळी मंडळी ते माजी खासदार आहेत, ते प्रयत्न करणार किंवा मी उभा राहतो. आणखीनही ज्या कदाचित मला काही कल्पना नाही, परंतु कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया जे आहेत त्यांचे काय नाव जेव्हा पांडू गावी तेही मागे उभे राहिलेले होते, तेही मागू शकतात किंवा एक कम्युनिस्ट पक्षाला एक आम्हाला सीट द्या किंवा आणखीन 2-3 नावं काहीतरी मध्ये चाललेली होते. तर ते होईल, ते क्लिअर होईल ना हळूहळू. एकदा कोड ऑफ कंडक्ट जाहीर झालं ना की मग सगळे प्रश्न जे पटापट होतील. दुसरी गोष्ट एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.